आता हळद आणली होती आम्ही मित्राची दोन. सो अशी झालेली ही हळद. मी साल काढलेले वरचे याचे. हे कापून घेतलेली आता सुकायला टाकलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आता मी मागे तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं होतं, हळद आणली होती आम्ही मित्राची दोन. वानोळा भेटला होता आम्हाला आणि घरच्यांनी काय केली ना, रात्री भिजवत ठेवली ती. काय माहीत का बरं ठेवली, तर ते एकदम फुगून गेलेली ती. तर आता मी काय करतो, हिचे साल काढतो आणि उकडून सुकायला ठेवून देतो, जेणेकरून याच्यापासून हळद तयार करता येईल. आता तुम्हाला या माशा दिसताय एकदम आमच्या जवळ, एकदम या भरपूर माशा आहे. तर काय आमच्या शेजारी त्या साईडला आहे ना पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यामुळं लय माशा असतात इथं, खूप माशाचा त्रास होतो. हे बघा माशा उडताय, असा वैताग घेऊन जातो, पण काहीच करता नाही तुम्हाला. शेजारी हे काय आहे ध्रुव? ते आहे ना इंडियन 3D बाईक गेम. इंडियन 3D बाईक गेम असं काहीतरी खेळताय, मला नाही माहीत, पण मी नंतर काहीतरी सांगेल. आता मी हळद हे करतो, सालून घेतो. हे तोडून घेतली दोन आणि हे असे साळ काढायचे याच्यावरची. साधारणतः कटरनी पण काढता येते, पण जास्त हे निघल त्याचा, म्हणून नाही काढत मी, अशीच काढतो. हळदीचे ना फक्त वरची जी साल आहे, थोडीशी पातळ लेअर असतो, तोच काढायचा असतो. जर तुम्ही त्याला जर पील केलं तर ते थोडं जास्त हळद पण निघू शकते. त्याच्यामुळं वरती त्याचा एक ट्रान्सपरंट भाग असतो, पिवळसर ट्रान्सपरंट, तो निघाला तरी पण पुरे होतं. आणि काय होतं ना, मी कधी याच्या आधी हळद केलेली नाही किंवा आमच्या घरी पण केलेली नाही आहे. हा आमचा फर्स्ट टाईम होता. मी फक्त यूट्यूबवर बघितलं होतं आणि त्याच्यानुसार तयारी करतो आहे. पहिलंच हळकुंड हातामध्ये घेतलं होतं मी आणि भरपूर वेळ लागत होता याला. मला वाटलं होतं लवकर होईल, पण ते वरचं जे साल आहे ते लवकर निघत नव्हतं. सो अशी झालेली ही हळद. मी साल काढलेले वरचे याचे, थोडे बाकी पण असते तर काही हरकत नाही आहे. ॲटलिस्ट काळी दिसणार नाही, काळा कलर तिचा केलेला आहे, पिवळी दिसती ती. आणि ती फुगल्यामुळं थोडी कमी कलर दिसतोय पिवळा, नाही तर भरपूर पिवळा कलर आहे. माझा हात बघा कसा झालेला आहे, पिवळा दिसतोय कॅमेऱ्यामध्ये, असं झालेलं आहे. आता सगळे करून घेतो मी. साधारण 15-20 मिनिटानंतर इतकी हळद झाली होती. आणि हळदीचे साल काढताना हळदीचा बऱ्यापैकी चांगला सुवास येत होता बरं का. एकदम भारी वाटत होतं आणि कच्च्या हळदीचा वास येत होता पूर्ण. ऑब्वियसली कच्ची हळद येतं, कच्च्याच हळदीचा वास येणार होता, पण भारी होतं. ऑफिसचं काम होण्याआधी मी काहीतरी करत बसलो होतो. पाणी वगैरे सकाळीच आणून घेतलं होतं मी आणि मग म्हटलं चला हळद करीत बसू. आणि भरपूर वेळ लागत होता, जवळपास 11 वाजले होते, तोपर्यंत इतकी हळद झाली होती. 11 वाजल्यानंतर मी काय केलं ना, मी म्हणजे हळद सोलता निघून गेलो, साल काढता निघलो आणि माझ्या आईला बसून दिलं त्याच्या जागेवर हळद सोलायला. कारण मला 11 वाजता माझं ऑफिसचं काम चालू करायचं असतं. जेव्हा मी वर्क फ्रॉम होम असतो तेव्हा 11 वाजता ऑफिसचं काम चालू करतो. जेव्हा मी ऑफिसमध्ये जातो ना, तेव्हा थोडं लवकरच जातो, 10 वाजताच जातो. पण इथं घरी असल्यानंतर थोडं लेटच काम चालू करतो, 11 वाजता. हे 12 वाजलेले आणि हे बघा माझा हात कसा झालेला आहे. नख हे केल्यामुळं डायरेक्ट पिवळे झालेले आहे. बघा नख कसे झालेले, पिवळे. हळद सोलल्यामुळे नख बघा कसे पिवळे झालेले. आणि ह्या हाताचे बघा इथं थोडे कातडे निघलेले, कारण चाकू लागलेला आहे. हे बघा भरपूर डॅमेज झालेला इथं, दुखतो पण आहे. आणि 12 वाजलेले, मला आलेला आहे शब्दानं खायला. मी जेवण केलेलं आहे, पण आज घरामध्ये सोमवार असल्यामुळे भरपूर जणांना उपवास असतो. तर शब्दानं आलेला आहे, मस्त लिंबू आलेलं आहे. आता मी खातो आणि काम पण चालू आहे माझं ऑफिसचं. साधारण 3 वाजता मी खाली आलो होतो काम करून, म्हणजे काम चालूच आहे माझं. आणि तेव्हा माझ्या वाईफनी ना ही हळद उकडायला ठेवली होती इंडक्शनवर, ज्याच्यावर भरपूर वेळ लागत होता. आणि थोड्या वेळाने तिने काय केलं ना, झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर लवकर उकळी आली त्याला. हळद मी बघायला आलो होतो तेव्हा माझ्या बायकोचे आणि त्यांचे पापड लाटायचं काम चालू होतं. आणि रुची पण बसली होती पापड लाटायला. रुची फर्स्ट टाईम पापड लाटती मला असं वाटतंय, आणि म्हणून मला असं वाटलं की मी हे शूटिंग करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं. आणि फरशीला जे तुम्हाला पांढरे डाग दिसताय ना मागे, ते याच्यामुळे कापूस घरामध्ये ठेवला होता भरपूर दिवस, तर त्याचं ते लागला होता खाली, त्याच्यामुळे हे पूर्ण ग्रीन कोटा फरची आमची, तर तिला तो असे पांढरे डाग दिसत आहे. अदरवाईज या फरशीला काहीच झालेलं नाही, पण आता ते डाग पडलेले, तर त्याच्यामुळं. आता संध्याकाळ झालेली आहे. हळद उकडून घेतली. त्याच्यानंतर माझ्या बायकोनी काय केलं, ती कापून टाकली
आणि पहिली उकडून घेतली ती, नंतर कापली, थोडीफार किसून पण बघितली होती. आणि ही जी आहे कापून घेतलेली आहे आता सुकायला टाकलेली आहे. ऊन गेलं आता, पण अशी झालेली आहे. आता मी तुम्हाला उद्या दाखवले कसं होतं पुढे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.